नमस्कार. मी बाळभोई, मुक्काम पोस्ट सोनवडे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. बऱ्याच दिवसापासून आमचे मित्र श्रीयुत वारद हे मागे लागले होते की तुमची जी श्री सिद्धांबा भवानी माता आहे, जी मंदिर बांधलं आहे, त्या मंदिरासंबंधी बरंच आम्ही ऐकलं आहे. त्यासंबंधी तुम्ही सांगाल का काही? असं बरेच दिवस चाललेलं होतं. त्यानंतर आज हा योग आला. ते म्हणाले, साधारण काय कुठल्या प्रकारची हिस्ट्री आहे, काय प्रकार आहे, मूर्ती कशी मिळाली, काय झालं, जरा थोडक्यात सांगितलं तर आमच्या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला समजू शकेल. पण हरकत नाही, त्या विषयाला आपण बोलू. आता खरं सांगायचं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी एक प्रचंड पिंपळ वृक्ष होता. आणि तो पिंपळ वृक्ष साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 1962च्या चक्रीवादळात उन्मळून पडला. आणि त्या पिंपळाच्या झाडाला, त्या वृक्षाला आमच्या सबंध फौजारवाडीतली मंडळी, आणखी इतर गावची मंडळी तिथं देवीचा दिवा लावायची, भवानी देवीचा. आणि ते स्थान जे होतं ते भवानी देवीचं होतं. आमच्या त्या पिंपळाच्या बाजूला एक विहीर आहे. ती विहीरसुद्धा भवानीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्याचं पाणी इतकं अमृतासारखं पाणी आहे की बोलायची सोय नाही. असो, तर हा पिंपळ वृक्षाच्या तिथे एक छोटासा दगड होता, पत्थर होता असं सांगतात. आणि तिथं सगळी मंडळी निरांजन म्हणा, दिव्याची वात म्हणा, असं ते श्रद्धेने, भावनेनं तिथं ते देवीची पूजा करायची. आता पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्यानंतर 1962च्या चक्रीवादळात त्याची पाळंमुळं जी होती ती जवळजवळ 1-1 मैलापर्यंत गेलेली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे जवळजवळ 1.5-2-3 महिने तरी ती लाकडं लोक घेऊन जात होते. एवढा तो प्रचंड वृक्ष होता. आता वृक्ष कोसळल्यानंतर आता तिथे एखादं मंदिर असावं असं आमचं त्यावेळेचे वाडवडील जी मंडळी होती, मोठी मंडळी होती, त्या सगळ्यांना वाटत होतं की मंदिर व्हावं. पण पुष्कळ प्रयत्न झाले, पुष्कळाने प्रयत्न केले, पण ते काय होऊ शकलं नाही. त्यानंतर मग आमच्या पिढीचे आमचे भाऊ सगळे, म्हणजे ह्या फौजदारवाड्यातले आमची जी मंडळी सगळी होती, आणि आमची जवळजवळ 10-15 भाऊ होतो आम्ही, 4-5 घरातले सगळे, आणि सगळे मोठमोठे मुंबईला असलेले. तर त्या सगळ्यांनी विचार केला की आपण एक मंदिर कुठल्या प्रसिद्ध झालं पाहिजे भवानी देवीचं. त्यामुळे काही वेळेला आम्ही देणगीसाठी रामायण संध्याचा शो केला, अशोक भांडेचा मराठी बाणा केला, आणि अशा प्रकारे निधी जमवून आम्ही मंदिर बांधायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला ठाण्याचे बाबासाहेब देशमुख हे आर्किटेक्ट होते. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मदत करेन. त्याप्रमाणे त्यांनी ठाण्याहून 100 राजस्थानी कडिया इथे आणले आणि हे प्रचंड मंदिर त्यांनी उभं केलं. ते म्हणाले की लहान मंदिर बांधायचं नाही, आपल्याला मोठंच बांधायचं आहे. आणि ते सुद्धा स्वतः राहिले इथे. आणि त्या कडियाने इथे 3-4 महिने, 5-6 महिन्याजवळ ते कडिया, राजस्थानी कडिया तिथे आणून ठेवले. आणि त्याने इतकं सुंदर मंदिर त्याने बांधून दिलं. आता मंदिर बांधलं आहे, तर देवीचं काय? गाभारे रिकामा होता, आतमध्ये देवी नव्हती. सगळे प्रयत्न करतोय देवीचं काय करायचं. त्यानंतर आपल्याला पण ठाऊक असेल की नारायणराव सोनवडेकर नावाचे शिल्पकार, म्हणजे पद्मश्री सोनवडेकर, हे मूळ आमच्या गावचे सोनवड्याचे, पण ते सुखवस्तू म्हणून अखेरीला गेले. आणि त्यांनी तुमच्या कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांचं स्मारक त्यांनी बांधलेलं आहे. ते नारायणराव सोनवडेकर पद्मश्री हे आमच्या गावचे. त्यांना मी भेटतो, आम्ही भाऊ सगळे, आणि त्यांना सांगितलं की बाबा अशी मूर्ती करायची. तर ते म्हणाले हरकत नाही, किती उंच पाहिजे? तर आमचे सगळे भाऊ म्हणाले की साधारण 1.25 फूट असले तर चालेल, 15 इंचापर्यंत. हो म्हणे, 15 दिवसात करून देतो. त्यांचा वात्र्याला खारच्या तिथे खार तांड्याला त्यांचा वर्कशॉप होता. देतो म्हणाले 15-20 दिवसात. पण मला ती मूर्ती बघायला हवी. मग त्यामुळे आमचे काही भाऊ सगळे आणि त्यांना घेऊन आम्ही तुळजापूरला गेलो.
ती मूर्ती दाखवली, सगळं केलं आणि ते तयार झाले. मी देतो तुम्हाला. आता गंमत अशी की 15 दिवस 20 दिवसात करून देणारी मूर्ती ते आमचे शिल्पकार 2 वर्ष होत आली तर मूर्ती होईना. 2 वर्ष झाली मूर्ती होईना. काय करावं? त्यांना पण इतकं हे वाटायला की एवढा मी शिल्पकार जबरदस्त आणि साधी 15 इंचाची मूर्ती होऊ शकत नाही. त्यांना पण थोडंसं फील झालं, वाईट वाटलं की काय होतंय? ते म्हणते मी जातोय मूर्ती करायला पण मूर्ती होत नाही. रोज सकाळी उठून मी मूर्तीच्या तिकडे जातो. एकदा तर मूर्ती करायला गेलो आणि त्या लाकडालाच वाळवी लागली. मला प्रश्न पडला हे काय प्रकार चाललाय? अशी मंदिर बांधून झालं, पण गाभाऱ्यात मूर्ती नाही अशी 2 वर्षे निघून गेली. त्यानंतर आम्हाला नांदगावचे दादा गावकर हे ग्रस्त भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं नंदकुमार पाटील म्हणून मरीआईचे भक्त आहेत, अलिबागला राहतात. त्यांना तुम्ही भेटा. त्यामुळे आम्ही सगळे भाऊ गाडी करून अलिबागला गेलो आणि त्यांना आमची व्यथा सांगितली की बा असं असं झालेलं आहे, मंदिर बांधून तयार आहे पण मूर्ती नाही आहे, काय करावं समजत नाही. शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही सोन्याची मूर्ती बनवा, चांदीची मूर्ती बनवा, मूर्ती होणार नाही. तर आम्हाला प्रश्न पडला म्हणजे काय? ते म्हणे मूर्ती तुमच्या जागेतच आहे तिथे, ज्या ठिकाणी फणसाचं झाड आहे विहिरीच्या बाजूला, त्याच्या खाली मूर्ती आहे. हे ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटलं. तर मग काय करायचं? म्हणे आपण हे करून खोदकाम करून आपण ती मूर्तीची हे करूया. ठीक आहे म्हटलं. त्याप्रमाणे सगळ्या आमच्या बंधूंनी इतकी मेहनत घेतली, गावच्या लोकांनी, आजूबाजूच्या मंडळींनी सगळ्यांनी आम्हाला हेल्प केली, सहकार्य केलं, जबरदस्त सहकार्य केलं. आणि तो योग ठरला की कुठल्या दिवशी आपण ते काम करायचं. त्याप्रमाणे सगळी तयारीमध्ये आमची काही मुलं होती, पुतणे होते, भाऊ होते, या सगळ्यांनी रात्रभर जागरण करून त्या नंदकुमार पाटलांनी ती मूर्ती त्या झाडाच्या खालून मूर्ती काढली आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ती मूर्ती अष्टभुजा आहे, 8 हात आहेत, आयुध आहेत, हे सगळं 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 त्यांनी सांगितलं. आणि ते काढल्यानंतर सगळ्यांना समाधान झालं की बाबा आहे मूर्ती, म्हणजे फार मोठं आपलं काम झालं. ते झाल्यानंतर ती आम्ही मूर्ती आणून ठेवली, त्याची प्रतिष्ठापना करायची होती आणि मुहूर्त काढून त्याची आम्ही प्रतिष्ठापना केली. आणि त्यानंतर काही दिवसांनी परत त्यांना आम्ही विचारलं की आणखी काही आहे का? तर ते म्हणाले आहे. पेशवेकालीन सिद्धिविनायक महाराज तिथे आहेत. नंतर भैरवनाथाचं पाषाण आहे तिथं. तर आमच्या बंधूंनी सगळ्यांनी विचारलं की बाई तुम्ही आधी का सांगितलं नाही? तर ते म्हणाले की तुम्ही आधी कुठे विचारलं? बरं ठीक आहे, आता विचारलं. तर त्याचाही कार्यक्रम दुसऱ्या वर्षी त्यांनी केला आणि ते दोन्ही सिद्धिविनायक महाराज आणि भैरवनाथाची मूर्ती त्यांनी दोन्ही काढून दिली, त्यांची प्रतिष्ठापना केली. अशा तऱ्हेने हे सगळं मंदिराला एक प्रकारची वेगळी शोभा आली, त्याचा कार्यक्रम केला गेला. आणि ह्या सगळ्यामध्ये आमच्या आजूबाजूची आमचा फौजदारवाडा, नुसता फौजदारवाडाने आमची तळेकरवाडी, भरडवाडा, ही सगळी गावची जी मंडळी होती, खालची आमची मानकरी सगळे लोक आहेत खालच्या वाटातले, तर या सगळ्या लोकांनी इतकं सहकार्य केलं की काय बोलायची सोय नाही. आणि छानपैकी हे मंदिर उभं राहिलं. त्यानंतर ही श्री सिद्धांबा भवानी माता आम्ही तिची स्थापना केली. आणि दरवर्षी तो उत्सव आम्ही चैत्र पौर्णिमेला, हनुमान जयंतीला हा वार्षिक उत्सव आम्ही इथे साजरा केला जातो. त्या दिवशी होम केला जातो, सगळ्या गावाला आमंत्रण दिलं जातं, प्रसादी केली जाते. हे सगळं आम्ही करतो. आणि ह्या सगळ्याला अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या मंडळींची, आमच्या बंधूंना आणि सगळे बंधू एकत्र येऊन, बंधू म्हणा, त्यांची मुलं, पुतणे, आमचे सगळे एकत्र येऊन सगळे व्यवस्थित छान समारंभ करतात. नवरात्री केली जाते देवीची, अश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री, या दोन्ही नवरात्र्या छान पार पाडल्या जातात. तसंच गणपती उत्सव आम्ही करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मूर्ती नसतानासुद्धा पूर्वापार, म्हणजे ती भवानी जी पिंपळाच्या झाडामध्ये जी भवानीचं आमचं स्थान होतं, ते भवानी समजून गेली कित्येक वर्ष, मला वाटतं आमचा जन्म पण झाला नसेल, त्यावेळेपासून ही मंडळी, आमची सगळी मंडळी गोंधळ घालायची देवीचा.
आणि तो गोंधळ दर 3 वर्षांनी केला जातो आणि तो गोंधळ अजूनही चालू आहे आणि आता साक्षात देवीच प्रकट झाली आहे, त्यामुळे त्या उत्सवाला आणखी महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे आमचे सगळी मंडळी म्हणजे आमची 3 वाडी जी आहेत, तळेकरवाडी, भरडवाडी आणि आमचा वाडा, सगळी मंडळी गोंधळ घालतात आणि त्या गोंधळाला संबंध गाव काय आजूबाजूची मंडळीसुद्धा सगळे हजर असतात. सांगायचा उद्देश असा की ही देवी जी आहे ती कोणाची एकट्याची नाही आहे, कुठल्या एका वाड्याची नाही आहे, कुठल्या एका घराची नाही आहे, ही संपूर्ण गावाची पण नाही आहे. मी असं म्हणेन ही संबंध जगन्माता ही सगळ्या जगाची देवी काय, ही कोणाची एकट्याची दुसऱ्याची अशी देवी नाही आहे, ही सगळी जगन्माता आहे, ती सगळ्या जगाची देवी आहे. तालुक्याची आहे, जिल्ह्याची आहे, महाराष्ट्राची आहे आणि जगाची आहे, भारताची, सगळ्यांची ही जगन्माता आहे, सगळ्यांची देवी आहे. कोणी असं समजून की ही यांचीच आहे त्यांचीच आहे, नाही, सगळ्यांची देवी आहे, जगन्माता आहे. आणि तिचं स्थान खाली आता ते तुम्हाला दाखवतील ते, ज्या ठिकाणी तिचं स्थान आहे, ज्या ठिकाणी ती सापडली ते मूळ स्थान तिथं आहे. आणि अशा तऱ्हेने हा उत्सव आम्ही सगळा व्यवस्थित करतो. त्या मर्याईचे भक्त जे आहेत नंदकुमार पाटील यांचे आमच्यावर फार उपकार आहेत, त्या देवीचे फार उपकार आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं साध्य झालं. तसंच आमचे आर्किटेक्ट बाबा देशमुख ते आज हयात नाही आहेत, पण त्यांनी इतकं मन लावून आणि मेहनत करून राजस्थानी कड्यांकडे हे सगळं मंदिर बांधून घेतलं. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही ज्यावेळी नवरात्रीला येतो त्यावेळेला आमच्या बंधूंना वगैरे काही मंडळी येतात आणि सांगतात म्हणजे गेल्या वर्षी आम्ही नवस केलं होतं देवीकडे आणि नवसालाही पावली म्हणून आज आम्ही उठी भरायला आलो. कोणी म्हणते आम्ही गेल्या वर्षी आलो होतो, लग्न झालेलं अपत्य होते आणि अपत्य झालं आणि कबूल गेलं होतं, ते नवस आमचा फिरण्यासाठी आज आम्ही आलो. असं बऱ्याच लोकांनी मान्य केलं की आम्हाला नवस केलेला आमचा नवस तिथे फिरला जातो, नवस पुरा करते, अशी नवसाला पावणारी आमची श्री सिद्धांबा भवानी माता आहे. आपण जी माहिती घेतली त्याच्याविषयी आपल्यासोबत बाळधुरी यांचेच बंधू मधुकर धुरी हे आता याविषयी सांगतायत, ऐकूया. तर हे जे स्थान आहे ते मगाशी बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नांदेडचे पाटील यांनी ते इथं खोदकाम केलं. ह्या झाडाखाली सबंध पारामुळाच्या ह्याच्यात गुरफटलेली अशी ती देवी होती. ती त्याने रात्री 12च्या पूर्वी काढली. तिथं 2 भुजंग होते, त्यांना बाजूला सारून आणि ती देवी इथं सापडली. आणि त्याच्यानंतर गणपती जो होता तो ते चिरे ठेवलेले आहेत, ती जागा गणपतीची आहे. ती गणपती तिथून काढला गेला आणि इथं त्यांच्याबरोबर इथंच खाली ते भैरवनाथाचं पाषाण होतं, ते पाषाण काढलं गेलं. आणि देवी नव्हती म्हणून जी बाळासाहेबांनी सांगितली त्याच्यासाठी सोनेरेकरांनी हा पाषाण आणलं होतं आणि ह्याच्यातून ते देवी बनवणार होते. पण ह्याला सबंध तडा गेला, देवी बनतच नव्हती. त्यांनी सोनड्यात येऊन ओटी भरली, तुळजापूरची जाऊन ओटी भरली, काही झालं नाही. आणि ते शेवटी पाटील म्हणाले कुठचीच देवी बनणार नाही, इथं देवी आहे ती मी काढून देतो. अष्टभुजाची देवी आहे जी आता बाळासाहेबांनी सांगितली, ही देवी इथं सापडली. ते हे स्थान आहे सगळं पवित्र स्थान. आणि त्यानंतर ही विहीर, ही भवानीची विहीर म्हणूनच प्रसिद्ध आहे. तिचं पाणी एवढं अमृततुल्य आहे की लोक बाटल्या भरून घेऊन जातात आणि एवढं गोड आणि कोणालाही कधी बाधा होत नाही, कधी आटत नाही. जर सगळ्या विहिरी आटल्या तर अख्खं गाव इथं येतो आणि 2-4 ह्याच्यात ही सगळी विहीर आहे, प्रसिद्ध आहे एकदम. आणि कधी आटत नाही, एवढं गोड पाणी आहे तिथं की त्या ह्याच्या पाण्यावर सगळेजण म्हणजे अमृत म्हणून पितात त्याचं. आणि ते हा परिसर सगळा आहे तो आम्ही सगळं स्वच्छ केलेला आहे. हे सगळं खाली परिसर दिसतो तो आता परत करायचा आहे आम्हाला आणि ती स्वच्छता करून हे सगळं पवित्र स्थान म्हणून सगळं हे केलेलं आहे आम्ही. ओके, धन्यवाद.